नमस्कार. बिग बॉस बाहेर परिस्थिती व आजारपणाबद्दल बोलताच प्रभू पुन्हा ट्रोल झाला. माज किती आहे? कोण मदत करेल? अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत प्रभू शेळकेने आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्याने सांगितले की मी आता माझ्या दवाखान्याचा खर्च स्वतः करत आहे. म्हणजे त्याला जे काय लागतं ते त्याला ब्लड भरायला लागतं वगैरे, महिन्याच्या महिन्यालाच भरावं लागतं. नंतर त्याला जे काय प्रॉब्लेम आधीमध्ये येत असतील किंवा घरातले प्रॉब्लेम असतात, तर आता शेतकरी म्हणलं की सगळे प्रॉब्लेम आपल्याला माहितीच असायला पाहिजे. म्हणजे माहितीच आहेत की शेतकऱ्याला किती प्रॉब्लेम येतात आणि इन्कम कमी असते शेतकऱ्याची. तर सोशल मीडियामुळे काही पैसे मिळतात आणि त्यातूनच मी हा खर्च भागवतो. आधी वडिलांनी दवाखान्यासाठी कर्ज काढलं होतं. घराची अवस्था खराब झाल्यामुळे आणखी लोन घ्यावं लागलं. आता पप्पा ड्रायव्हिंग करून ते कर्ज फेडत आहेत. माझ्या भावालाही माझ्यासारखाच आजार आहे. म्हणजे दोघांनाही तोच आजार आहे. दोघांना पण महिन्याला खर्च लागतो. पण हे बघा ना, किती असं म्हणजे एखाद्याच्या घरात दोन्ही पण मुलांना मुलं आजारी आणि त्यांना महिन्याला खर्च पण लागतो. एकतर शेतकरी कुटुंब वगैरे, शेतकरी कुटुंबाचं हालाकीचंच दिवस असतात. एवढं काही चांगलं नसते. ज्याचं चांगलं आहे त्याचं चांगलं असते. ते पण मेहनतीच्या जोरावर काहीतरी जोडधंदा वगैरे करून ते मोठे झालेले असतात आणि त्याचा खर्च माझ्यापेक्षा जास्त आहे. मला एक इंजेक्शन घ्यायचं आहे ज्यासाठी 25 लाख रुपये लागतात. पण मी हार मानणार नाही. मेहनत करून ते घेणारच. त्याच्या या भावनिक वक्तव्यानंतर अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली असली तरी सोशल मीडियावर मात्र पुन्हा एकदा ट्रोलिंगचा भडका उडालेला दिसतोय. काही युजर्सनी तर थेट टीका करत म्हटलं, हा खरंच बिग बॉसचा विनर बनू शकला असता, पण याच्या अंगात खूपच मस्ती आहे. तसं काही दिसून नाही आलं बरं का. तो एकदम साधा आणि पण तो जरा आडून खेळत होता ना, त्यामुळं तो लवकर बाहेर आला, एवढंच आहे. प्रेक्षकांची सहानुभूती मिळू शकली असती, पण हा इतर स्पर्धकांच्या मागेच राहिला. हे बरोबर आहे ना, त्याचा गेममध्ये त्याला घेत नव्हती एवढं गेम. प्रेक्षकांची सहानुभूती मिळू शकली असती, पण हा इतर स्पर्धकांच्या मागेच राहिला. उद्धटपणा आणि बेताल वक्तव्य यामुळेच गेम बुडाला. तर असं काही त्यांनी केलेलं नाही बरं का. कधीच उद्धटपणे बोललेला नाही किंवा कधी कुणाला अपशब्द त्यांनी वापरलेला नाही आहे. सिंपती घेण्याची सवय काही जात नाही. इतके प्रॉब्लेम्स आहेत तरी माज किती आहे? मग कोण मदत करेल? काही जणांनी तर असेही मत व्यक्त केले की जर प्रभूने खेळावर लक्ष केंद्रित केलं असतं आणि स्वतःचा वेगळा ठसा उमटवला असता तर आज परिस्थिती वेगळीच असते. हे जरा बरोबर आहे. प्रभू खेळात कमी पडला थोडासा किंवा जास्त दिसला नाही आहे, हे नाही, त्याची परिस्थिती खोटी आहे असं आपण म्हणू शकत नाही आहे. चलो बाय.